सर्वांना एक विनंती करतो की त्यांनी देखाव्यापासून थोड्या अंतरावरती मागे व्हायचं आहे. हे गाईज, वेलकम बॅक टू माय अनदर व्लॉग. सो आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 135वी भीम जयंती आणि या निमित्ताने खोपोलीमध्ये दरवर्षी खूप मोठ्या संख्येने ही जयंती साजरी केली जाते आणि त्यासाठीच आम्ही रात्री 12 वाजता खोपोलीत आलो आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा. या व्लॉगमध्येच कंटिन्यू तुम्हाला आवळसमध्ये साजरी केलेली भीम जयंतीसुद्धा पाहायला मिळणार आहे. सो व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा आणि चॅनलला जर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. क्रांतिकारी जय भीम. थोडा आवाज जोरात येऊ द्या. सर्वांना मानाचा क्रांतिकारी जय भीम. आपण ज्या क्षणाची आतुरतेने वाट पाहताय तो क्षण आपल्या समोर थोड्याच वेळात सादर होणार आहे. तत्पूर्वी या क्षणाच्या पूर्वी 12 वाजता पंचशील आपण ग्रहण करणार आहोत आणि पंचशील ग्रहण केल्याच्या नंतर 12:30 आपण दरवर्षीप्रमाणे या भानवत बौद्धवाडा खोपोली यांच्या वतीने जो काही इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्ताने जो काही इथे देखावा सादर करण्याचा प्रयत्न करतात, त्या देखाव्यासाठी आपल्या सर्वांची ही उत्सुकता इथे लागलेली आहे. त्यासाठी थोड्या वेळाने हा देखावा आपल्या समोर लवकर सादर केला. पुढच्या 5 मिनिटांमध्ये स्मारकासमोर पंचशील घेण्यात येणार आहे. त्याच्यामुळे कोणीही या ठिकाणी गडबड करण्याचा प्रयत्न करू नये. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. बोल विजय असो कितना दे हॅलो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, तथागत भगवान गौतम बुद्धांचा. सर्वांना एक विनंती करतो की त्यांनी देखाव्यापासून थोड्या अंतरावरती मागे व्हायचं आहे. थोडा अंतर ठेवून मागे राहायचं आहे. पुढे थोडा फायरवर्कचा शो होणार आहे, त्याच्यामुळे थोडं मागे थांबायचं आहे. खतरनाक रे, खतरनाक. उभा बंद कर जरासा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. लेट्स गो. या मॅन. काय होतं चालू. माझा हात दुखी आला.
येणारी पुढची पिढी यांच्या हातामध्ये आहे. त्यांच्या हातातूनच यांचं अनावरण करण्याचं भानवत बौद्धवडा खोपोली यांच्या वतीने साकार करण्यात आहे. नाचताना काढ नाचायला तर नाही भेटला मला. तू आलीस ना नाचताना व्हिडिओमध्ये आली ना तर पण बाईक मी अख्या ब्लॉगमध्ये कुठं नाही. माझ्या नवऱ्याने मला अशी बॅक करून ठेवली पुढे उभा राहिला. आता असा पण हे काय असं मी घेऊन फिरायचं टेम्पो तर तुम्हाला आजचं काय म्हणणं आहे? आम्हाला
कसं झालं कार्यक्रम? मला काय विचारतो मी काय नाचले का यांना अरे हाँ जीजू जीजू आपको कैसा लग रहा है? आप नाचे दो. बहुत अच्छा लगा. बहुत नींद आ रही है लग रहा है. बहुत नाचे लगता है. हाँ जीजू टेम्पो एकदम फुल घरी. बाबू आता ते केक कापायला गेले असतील. हा त्या मागच्या वर्षी कापलेला आठवतोय ना. चांगलाच आठवतोय. अरे आहे ना तो दोघं जा ना बाकी चालू आपण. आता माझा नवरा मला घरी घेऊन जाऊ. ना नाचायला दिले ना कशाला दिले. फोटो तिचा फोटो पण नाही काढला एक पण. माझा फोटो काढ गाडीवर डुगूच्या. माझा डोक्याच्या गाडीवर. आजचा ब्लॉग हा आवळस कर्जतच्या भीम जयंतीचा असणार आहे. कारण की मी आली माझ्या मामाकडं. सो मला आता फटाके लावले नाही. फटाके लावले तुम्हाला दाखवतो. अर्धवट जयंती सोडून, कारण की जयंतीची रॅली खूप लांब गेलेली म्हणून ती रॅली सोडून घरी आलेलो. आणि आता मी परत चाललो आहे जॉईंट व्हायला त्यांना, कारण की एवढा लांब तर मी नाही जाऊ शकत आणि मला नेती पण नसती. आता परत आले सो आपण परत जाऊया नाचायला.
नाचून दिलाय. म्हणून मी इकडे पाहिलं. संपला 2 दिवस राहिले. 9वा लागला. जय महाराष्ट्र ब्रो, जय भीम ब्रो. जय महाराष्ट्र ब्रो, जय भीम ब्रो.
भारत देशामध्ये 192 देशामध्ये आणि आज या औलस नगरामध्ये 135वी जयंती आपण आनंदाने साजरी करत असताना शेवटचा समारोप या ठिकाणी घ्यायचा आहे. सर्वांनी शरणार्थी घ्यायची आहे. नंतर बुद्धारापाशी सर्वांनी भोजनाची जायचं आहे. सर्वांनी शरणार्थी घ्यायची आहे. दमलो गाय दमलो 11:30 आपण बघू शकता. नत्थि मे शरणंगयं बुद्धो मे शरणं वरण एतेन सज्जवचनं होतु मे जय मंगलम. नत्थि मे शरणंगयं. या वर्षी महिलाही खूपच आम्हाला सहकार्य दिलं. असं पुढच्या वर्षी आम्हाला जर सहकार्य याच्यापेक्षा आपण चांगले करू. जय भीम वाले. बाबा तेरा नाम रहेगा. बाबा तेरा नाम रहेगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं जय हो. छत्रपती शिवाजी महाराज की जय